कोणीही एका पराभवाने संपत नसतो आणि एक विजय हा शेवटचा विजय नसतो, त्याच्यावरती तुम्हाला सस्टेन राहावं लागतं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. आज माझा विषय आहे उद्धव ठाकरे. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. होय मित्रांनो, महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचे योग हे उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात. मित्रांनो, मी थोडंसं ॲस्ट्रॉलॉजी या गोष्टीवर विश्वास करणारा व्यक्ती आहे. PV नरसिम्हा राव हे एक वेल नोन ॲस्ट्रॉलॉजर आहेत, जे US बेस कंपनीमध्ये मोठ्या अहद्यावरती पण सुद्धा आहेत. IIT IIM पासआउट झाल्यानंतर. पण त्यांचे वडील हे ग्रेट ॲस्ट्रॉलॉजर होते आणि मी त्यांचं पण ऐकत होतो. आणि मी जे ॲनालिसिस करतोय किंवा महाराष्ट्रभर फिरतोय आणि लोकांचे मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, तर उद्धव ठाकरेबद्दल लोकांमध्ये एक सहानुभूती नक्कीच दिसते. आणि त्याबरोबर उद्धव ठाकरे बरोबर एक जो नवीन समाज जुळला आहे तो म्हणजे मुस्लिम समाज. सध्या बघा मित्रांनो, प्रॉब्लेम असा आहे की मुस्लिम समाज हा नेहमी एक नेता निवडत असतो. तो हिंदूमधला नेता असो, मुसलमानमधला नेता असो. तुम्हाला माहिती असेल की मुस्लिम मतदार हा खूप हुशार असतो. तो स्ट्रॅटेजिकली वोट करत असतो. तुम्ही बघितलं असेल, ओवेसी सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये उभे राहिले, पण ओवेसीच्या पार्टीचे जे उमेदवार होते त्यांचे मोठ्या प्रमाणावरती डिपॉझिट जप्त झाले. त्याचं कारण असं होतं की मुस्लिम समाजाला हे माहिती आहे की BJPला हरवायचं असेल तर हे आपले वोट जे फुटणं आहे ते आपण थांबवलं पाहिजे. त्यामुळे मुस्लिम समाज हा स्ट्रॅटेजिकली वोट करत असतो. तुम्ही बघितलं असेल की ज्या प्रकारे लव जिहाद तुम्ही हा शब्द ऐकला आहे, त्याच प्रकारे वोट जिहाद हा शब्द या 2024च्या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर आला. वोट जिहाद याचा अर्थ काय? तर वोट जिहाद याचा अर्थ काय की एक गठ्ठा म्हणजे एक मताने मुस्लिम समाजाने एकीकडे वळावं. तुम्ही बघितलं असेल, भरपूर साऱ्या मस्जिदमधून, भरपूर साऱ्या मौलानांकडून एक प्रकारचा फतवा काढण्यात आला की उद्धव ठाकरे म्हणजेच मशाल यांच्या उद्धव ठाकरे यांना वोट करण्यात यावं. आणि मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाजाने वोट केलं. त्याचं उदाहरण म्हणजे धुळे मतदारसंघामध्ये 5-6 विधानसभा एका मतदारसंघामध्ये असतात. 5 विधानसभामध्ये BJP 1 लाखाच्या वरती मताधिक्याने समोर होती, म्हणजे आघाडीवर होती. पण जसं मालेगावची वोटिंग सुरू झाली, पूर्ण मतदार जे मुसलमान समाजाशी बिलॉंग करतात मतदार, त्यांनी एक गठ्ठा हे शिवसेना उद्धव ठाकरे यांना वोट केलं आणि 1 लाखाची लीड तोडून सुद्धा महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे यांचा उमेदवार विजय झाला. याचा अर्थ काय की मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्या रूपाने एक नवीन मुस्लिम नेता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना भेटलेला आहे. आता मित्रांनो, दुसरं समीकरण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, ज्या प्रकारे मराठा रिझर्वेशन मोर्चा सुरू आहे, म्हणजे मराठा रिझर्वेशनसाठी मनोज जरांगे पाटील हे शरद पवार यांच्या सांगण्यावरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मराठा समाजाचं जातीय ध्रुवीकरण झालं आहे. मी भरपूर सारे मराठा लोकांशी पण भेटलो, जे माझे मित्र आहेत त्यांच्याशी पण भेटलो. हो, 10% मराठा समाज म्हणजे 10% युथ अजूनही समजतो की रिझर्वेशन न मिळणं याच्या मागे सगळ्यात मोठं कारण म्हणजेच मराठा रिझर्वेशनचा सगळ्यात मोठा शत्रू या महाराष्ट्र राज्यात जर कोणी असेल तर शरदचंद्र पवार साहेब हे मराठा रिझर्वेशनचे शत्रू आहेत. पण मित्रांनो, कसं असतं, जातच्या मागं लोकांना जावं लागतं. भरपूर मोठ्या प्रमाणावर इव्हन मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा गेलो होतो तर लोकांमध्ये ट्रॅव्हलिंग करताना लोकांशी बोललो. जे विदर्भातले मराठा समाजाचे लोक OBCमध्ये येतात ते पण म्हणतात की जरांगेंना समर्थन करावं लागेल, कारण की जाती मागे तर जावंच लागेल ना. म्हणजे जे मराठा समाज हा OBCमध्ये गेलेला आहे तो सुद्धा मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांना समर्थन करतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला उत्तर देतोय, म्हणजे त्यांच्या आव्हानाचा सन्मान करतोय. आणि मनोज जरांगे पाटील म्हणतील तिकडे मोठ्या प्रमाणावरती वोट देतोय. तर मनोज जरांगे पाटील यांचा जो फरक आहे म्हणजे मराठा मतांचं एकीकरण, मुस्लिम मतांचं एकीकरण, SC ST मतांचं एकीकरण हे मोठ्या प्रमाणावरती झालं. आणि मोठ्या प्रमाणावरती OBC समाजाची मतं हे सुद्धा उद्धव ठाकरेंना मिळतात. त्याचबरोबर त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूती की बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा होता त्याला सत्तेवरून खेचण्यात आलं. मित्रांनो, सहानुभूती अशा व्यक्तीविषयी बाळगायची गरज नाही ज्या व्यक्तींनी 2.5 वर्ष घरात राहून घरकोंड्यासारखं सरकार चालवलं असे लोक म्हणतात. मी बिलकुल म्हणायला तयार नाही, कारण की मुख्यमंत्री हा कुठूनही सरकार चालू शकतो, तो फक्त इफेक्टिव्ह असायला पाहिजे. पण मित्रांनो, ज्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेबांनी 2.5 वर्ष घरात बसून सरकार चालवलं, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना ही फुटली आणि 40 आमदार हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले. पण मित्रांनो, त्याचा सहानुभूतीचा फायदा हा उद्धव ठाकरे साहेबांना भेटला. त्याचवरती BJPशी जो नेता लढतोय असं पाहून मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज म्हणजेच हे रिझर्वेशन मुद्द्यामुळे मोठ्या प्रमाणावर SC ST समाज आणि मोठ्या प्रमाणावरती म्हणजेच मोठ्या प्रमाणावरती काय जवळपास सर्व मुस्लिम समाजांनी उद्धव ठाकरे साहेबांना नेता मानला आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांना वोट करणं सुरू केलं. तर येणाऱ्या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री बनतील, पण ते मुख्यमंत्री महाविकास आघाडीकडून बनतील की महायुतीकडून
महायुतीमध्ये त्यांचं परत येणं कठीण याच्यासाठी आहे की एकनाथ शिंदे साहेबांना बीजेपी डीच करू शकत नाही आणि महायुतीमध्ये वापस घेण्याचे चान्सेस कमी आहेत. जर पण उद्धव ठाकरे साहेबांची जशी खासियत आहे की ते पोस्ट पोल सुद्धा करतात, म्हणजे निवडणूक एकासोबत लढतात, जातात दुसऱ्यासोबत. जसं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालं, उद्धव ठाकरे साहेबांनी शरद पवार साहेबांचंच जयंत पाटील हा कॅन्डिडेट पाडला आणि शरद पवार साहेबांना दाखवून दिलं की तुमची जागा महाराष्ट्र राजकारणामध्ये माझ्यासमोर काहीही नाही, मी जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला तुमची जागा दाखवू शकतो. अशा प्रकारची जागा दाखवण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांनी हे 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी आता उद्धव ठाकरे साहेबांनी शरद पवारांना त्यांची जागा दाखवली की तुम्ही तुमचा पुरस्कृत कॅन्डिडेट असू की तुमचा सपोर्टेड कॅन्डिडेट असू, मला घेणं देणं नाही, मी माझं राजकारण करेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशस्वी होऊन दाखवेल. कारण की मोठ्या प्रमाणावरती समाजाचं पाठिंबा, मुस्लिम समाज, मराठा समाज, SC/ST समाजाचा पाठिंबा मला आहे. जे बीजेपीला हरवू इच्छितात ते माझ्याकडे आशेचे किरण घेऊन पाहतात. काँग्रेसला असं वाटतं की 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या 13 जागा 14 जागा त्यांच्या आल्यात ह्या त्यांच्यामुळे आल्या. तर नाही मित्रांनो, शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांचा मोठ्या प्रमाणावरती फायदा हा काँग्रेसला झाला आणि त्यामुळे त्यांना घवघवीत यश हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मिळालं. पण त्याचा अर्थ असा नाही की विधानसभेमध्ये सुद्धा हे यश कायम राहील. पण मित्रांनो, उद्धव ठाकरे साहेबांचे मुख्यमंत्री बनण्याच्या लक्षण याच्यासाठी दिसतात कारण त्यांची कुंडली शॉर्ट टर्म गेनमध्ये त्यांची कुंडली खूप भाग्यवान दिसत आहे, म्हणजे त्यांच्या नशिबामध्ये परत राजयोग येण्याचे चान्सेस आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांचे 2019 ते 2024 म्हणजे ऑगस्ट 24 पर्यंत थोडंसं भाग्य त्यांना इक्लिप्स प्रमाणे राहील, म्हणजे कधी हार कधी जीत, कधी हार कधी जीत. त्यांना एक तर 2019 मध्ये मुख्यमंत्रीपद गमावं लागलं, त्यानंतर सत्ता विरोधी पक्षात राहावं लागलं, त्यानंतर विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांनी खूप स्ट्रगल केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. पण मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हा लंबी रेस का घोडा आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईल की नाही माहिती नाही, पण केंद्रामध्ये बीजेपीची आणि महाराष्ट्रामध्ये बीजेपीचा चेहरा हे नक्कीच राहतील. कारण की लंबे रेस का घोडा हे देवेंद्र फडणवीस बनू शकतात. एकंदरीत अमित शहा यांचे चाणक्य नीती आणि मोदी साहेब यांचं विजन, म्हणजे विजनरी लीडर आपण जे म्हणतो की विकास पुरुष, त्याची दोघांचीही प्रतिमा हे देवेंद्र फडणवीसमध्ये दिसून पडते. तर येणारा काळ आपला ठरवेल की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब महायुतीकडून मुख्यमंत्री बनतील की महाविकास आघाडीकडून बनतील. तर तिघांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सपोर्ट त्यांना लागेल. पण केंद्रामध्ये बीजेपी सरकार असल्याने उद्धव ठाकरे साहेब हा धोका पत्कारतील का हे बघावं लागेल. ज्या प्रकारच्या केसेस त्यांच्यावरती सुरू आहे आणि ज्या प्रकारचे 2 मुख्यमंत्री बीजेपी केंद्र शासनामध्ये असताना करप्शनच्या चार्जेस खाली आतमध्ये गेले, तसे उद्धव ठाकरे साहेबांची ही भीती त्यांच्या मनामध्ये नेहमी राहील. पण महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवून मोठ्या प्रमाणावरती जागा जिंकून ते महायुतीमध्ये येऊन मुख्यमंत्री बनू शकतात किंवा त्यांच्या मुलाला समोर करू शकतात, हे आपल्याला बघावं लागेल. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.